नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या दिनेश गड 2.0 या मराठी युट्यूब चॅनलवर. आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण टोटली महाराष्ट्र पोलीस पासून वनरक्षक पर्यंत जेवढ्या युनिफॉर्म सर्व्हिसेस आहेत त्यांची पूर्ण माहिती त्यांच्या तोंडून आपण तुम्हाला सांगणार आहोत पॉडकास्टच्या माध्यमातून. तर आपल्यासोबत वन विभागामध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र मनीषजी पाचारणे आहेत. मनीष पाचारणे यांना मी विनंती करतो की त्यांनी पूर्ण म्हणजे तुमची संरचना कशी आहे, सुरुवातीला वन विभागाची संरचना कशी आहे ती वनरक्षक पासून तर वरपर्यंत पोस्ट कशा आहेत ते सांगा. म्हणजे स्टार्टिंग बेस आहे वनरक्षक, नंतर आरओ म्हणजे राऊंड ऑफिसर, ओके, नंतर RFO असतो, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, नंतर ACF असतो, नंतर DCF असतो, DCF नंतर CF असतात, नंतर CCF असतात, नंतर APCCF असतात, नंतर PCCF असतात आणि नंतर असतात. त्याची संरचना आहे ती आपल्याला सांगितलेली आहे. पण आपण फक्त वनरक्षक किंवा वन नियत क्षेत्र अधिकारी याच्याबद्दल माहिती घेणार आहोत, कारण आपण बऱ्यापैकी पोलीस भरती करणारी, सरळ सेवा भरती करणारी आणि ज्या भरत्या 12वीच्या बेसवर 10वीच्या बेसवर होतात त्याच्याबाबत बोलत असतो, त्याच्याबाबत आपण व्हिडिओ बनवत असतो. तर आपण फक्त वन नियत क्षेत्र अधिकारी हे जे पद आहे याच्याबाबत माहिती घेणार आहोत. तर वन नियत क्षेत्र अधिकारी हे जे पद आहे त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं आणि त्याची निवड प्रक्रिया कशी असते? ही एकूण 4 टप्प्यामध्ये असते. त्यामध्ये पहिले असतं तुमचं लेखी, नंतर ग्राउंड असतो, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं आणि नंतर मेडिकल असतं. तर सर्वप्रथम अप्लाय करण्यासाठी म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला विज्ञान, गणित, अर्थशास्त्र आणि भूगोल या विषयातील 12वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आणि ST कॅन्डिडेट असेल तर 10वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे शैक्षणिक पात्रता सुद्धा कास्ट वाईज वेगवेगळी आहे. ओके, आता त्याच्यामध्ये तुम्ही 4 टप्पे सांगितले निवडीसाठीचे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला लेखी होते की ग्राउंड होतो? सुरुवातीला लेखी होते. मग लेखीला किती विषय असतात? लेखीला एकूण 4 विषय असतात. एक मराठी व्याकरण असतो 30 मार्काचा, इंग्रजी व्याकरण असतो 30 मार्काचा, बुद्धिमत्ता चाचणी असते 30 मार्काचा, सामान्य ज्ञान असतो 30 मार्क म्हणजे GK 30 मार्काचा. तर याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग असते. हो. ओके, तर आता मागच्या म्हणजे या आगामी भरतीपासून निगेटिव्ह बंद करण्यात आलेले आहे. म्हणजे आता जर तसे 4 टप्पे असतील पण मुख्य अगोदर लेखी आणि त्यात क्वालिफाय झाल्यानंतर ग्राउंड. मग ग्राउंडला किती इव्हेंट असतात? ग्राउंडला एकच इव्हेंट असतो, तो म्हणजे 5 किलोमीटर मुलांसाठी आणि मुलींसाठी असतो 3 किलोमीटर. ओके, मग माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मगाशी आपण पॉडकास्ट केला त्याच्यामध्ये 25 किलोमीटरचा पण उल्लेख केला होता. 5 किलोमीटर हे मार्क म्हणजे तुम्हाला मेरिट साठी काउंट केले जातात. जेव्हा तुम्ही भरती होता ती फक्त एक हे आहे, काय बोलतात त्याला, टेस्ट, क्वालिफाईंग टेस्ट आहे. ओके, तर मग आता जी निवड प्रक्रिया आहे ती आपण सांगितली. त्यानंतर तुम्ही पोलीस भरतीचा ग्राउंड तर दिलेलाच आहे, बरोबर आहे. पोलीस भरतीसाठी 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळा हे आहे आणि याच्यासाठी 5 किलोमीटर आहे. मग का पोलीस भरती करणारा मुलगा आहे तो काय म्हणजे त्याच तयारीमध्ये ही भरती देऊ शकतो का? खूप म्हणजे सिमिलर आहे, खूप काही वेगळं नाहीये. फक्त इंग्लिश व्याकरण इकडे ऍड आहे आणि तिकडचे इव्हेंट ग्राउंडचे कमी झालेले आहेत. फक्त 5 किलोमीटरची तयारी करणं गरजेचं आहे. ओके, तर आपण आता मनीष याने आपल्याला पूर्ण निवड प्रक्रिया आहे किंवा लेखीमध्ये कुठले विषय आहेत, किती मार्कासाठी आहेत, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही ते सांगितलं. त्यानंतर ग्राउंडचं पण आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर मेडिकलचं कसं असतं? मग मेडिकल हा तुम्हाला आपलं सरकारी जे दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही जे MD वगैरे डॉक्टर वगैरे असतात त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट मिळवणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला डोळे, कान, नाक, घसा आणि ब्लड टेस्ट आणि इतर जे रेग्युलर जे मेडिकल होतं सेम त्याच पद्धतीने आहे. ओके, आता ही झाली निवड चाचणी. तर मग निवड प्रक्रिया झाल्यानंतर तुमचा सर्वात महत्वाचा विषय येतो तो ट्रेनिंगचा. तर मग ट्रेनिंग
किती महिन्याची असते, ट्रेनिंग मध्ये काय काय घेतलं जातं, हे सर्व आपल्याला शॉर्ट मध्ये सांगितलं तर बरं होईल. तर आता सगळं तुम्ही भरती झालाय, त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी लेटर येतो. ट्रेनिंग ही 6 महिन्याची असते. त्यामध्ये मुलं मुली एकत्र ट्रेनिंग असते आणि तिथे विषय सर्व जे वनांविषयी, औषध उपचार म्हणजे सगळं जे बेसिक आहे सगळं कायदे असेल सगळं शिकवलं जातं. सकाळी तुमची पीटी असते, ड्रिल असते आणि लेक्चरचा शेड्यूल असतो. ओके. तर आता ट्रेनिंग झाली, तर ट्रेनिंग झाल्यानंतर जसं पोलीस भरतीच्या मुलांना ट्रेनिंग झाल्यानंतर एखाद्या म्हणजे हेडक्वार्टरला ठेवलं जातं किंवा ठराविक पोलीस स्टेशनला त्यांना पोस्टिंग दिली जाते. तर मग तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर तुमची जी प्रक्रिया असते म्हणजे पोस्टिंगची ती कशी असते आणि तुमचं ट्रान्सफर किती वर्षांनी होतं आणि कुठं कुठं होऊ शकतं? तर आमच्या पोस्टिंगचा विषय असतो की जेव्हा आपण भरती होतो ट्रेनिंगच्या अगोदरच आम्हाला पोस्टिंग दिली जाते. ट्रेनिंगच्या अगोदर? ट्रेनिंगच्या अगोदरच जेव्हा तुम्ही भरती होता, जेव्हा अपॉइंटमेंट लेटर येतं तेव्हाच आम्हाला पोस्टिंग दिलेली असते. त्या पोस्ट वरून आम्ही ट्रेनिंगला जातो, नंतर त्या पोस्टला पुन्हा जॉईन करतो. 3 वर्षाला आमची ट्रान्सफर होते आणि ज्या सर्कलमध्ये आपण भरती झालोय त्या सर्कलमध्येच होतो. ओके. आता हा झाला पोस्टिंगचा. प्रत्येकाला वर्दीची क्रेज असते, पण पैसा पण तेवढाच गरजेचा आहे. तर हा प्रश्न प्रत्येक मुलाच्या मनामध्ये असतो, मग तो पोलीस भरती करणार असू दे किंवा इतर कुठल्या भरतीची तयारी करणार असू दे. तर नक्की ट्रेनिंग मध्ये किती पगार असतो, बेसिक पेमेंट किती आहे आणि जेव्हा तुमची पोस्टिंग होते, तुम्ही रुजू होता कार्यावर, तेव्हा तुमचा पेमेंट किती असतो ग्रॉस सॅलरी? 21,700 हा बेसिक आहे, जो नवीन भरती होतो त्याच्यासाठी. आणि जेव्हा तुमची ट्रेनिंग कम्प्लीट होते तेव्हा तुमच्या HRA, DA सगळे भत्ते लागू करून तुम्हाला 30-35 इन हँड मिळून जातं. 30-35? ओके. ट्रेनिंग मध्ये? नाही, ट्रेनिंग झाल्याच्या नंतर. ओके. म्हणजे HRA, DA तर आपल्याला असतो, फक्त HRA आणि TA वगैरे ऍड होणार. जेव्हा आपण अतिदुर्गम भागात काम करतो त्याच्यासाठी एक स्तर हा पगाराचा एक टप्पा आहे. म्हणजे आपण ज्या पोस्टवर आहे त्या पोस्टच्या वरच्या पोस्टचा बेसिक आपल्याला लागू होतो. म्हणजे तो 8-10 हजार पगार त्यामध्ये ऍडिशनल वाढतो. ओके. तर आता जो आपला एक स्तर पेमेंटचा जो विषय आला त्याच्यामध्ये मला आवर्जून विचारायला आवडेल की पोलीस भरतीचा असू दे तर त्यांना सर्वांना माहित असतं का पोलीस झाल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल असतो, त्यानंतर ASI म्हणजे असिस्टंट सब इन्स्पेक्टर असतो, त्यानंतर सब इन्स्पेक्टर असतो, त्यानंतर API असतो, PI असतो. पण वनरक्षक आणि वननियत क्षेत्र अधिकारी यांचे जे प्रमोशन कसे होतात त्याचे बरेच प्रश्न मुलांमध्ये असतात. तर त्याबाबत जरा सांगितलं तर बरं होईल. तर प्रमोशन आता जसं पोलीस कॉन्स्टेबल हा PSI पर्यंत जाऊ शकतो, तसं आम्ही RFO पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 3 स्टार असतं, गॅझेटेड पोस्ट आहे. तर 10-15 वर्ष लागतात वनपाल म्हणजे राऊंड ऑफिसर व्हायला, नंतर मग रेंज फॉरेस्ट ऑफिसर व्हायला पुढचे 5-6 वर्ष जातात. म्हणजे शेवटची पोस्ट आपण RFO, काही जे कमी वयात लागले ते ACF पर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत, क्लास 1 अधिकारी सुद्धा पोहोचलेले. बरोबर. आता अजून एक प्रश्न, कारण बऱ्यापैकी जर तुम्ही 80-85% एखादा मुलगा जर भरती तयारी करत असला तर तो पोलीस भरती त्याला माहित असते आणि पोलीस भरती करत असतो, पण त्याला जरा वनरक्षकावर असू दे, कारागृहाचा असू दे किंवा इतर ठिकाणी शिफ्ट व्हायला जरा जड जातं. म्हणून आपण ही सिरीज घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही जेव्हा कर्तव्यावर रुजू होता तेव्हा तुमची पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी असते, आपल्या जवळपास तर नसते. मग तेव्हा तुम्हाला काय शासनाकडनं काही राहण्यासाठी काही सोय केलेली असते का तिकडं? हो. राहण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचे क्वार्टर्स असतात, जेणेकरून सगळी सुविधा तुम्ही त्या प्रॉपर त्या ठिकाणी मुख्यालयाच्या ठिकाणी राहू शकता फॅमिलीसाठी. आणि रात्री नाईट पेट्रोलिंग साठी तुम्हाला व्हॅन असते आणि फिरण्यासाठी तुमच्या सोबत वनमजूर असतात. पूर्ण राऊंड स्टाफनेच फिरतो, एकटा फिरत नाहीये कोणी, सगळे एकत्र पूर्ण गस्त करत असतात. ओके. आता याच्यामध्ये पण कामाचं सांगितलं तर नक्की आपण वननियत क्षेत्र अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर नक्की आपलं काम काय असतं आणि आपल्या मदतीला कोण असतं का? तर नक्की काम म्हणजे पहिलं तर आहे सगळ्यांना माहिती आहे वनांचं संरक्षण करणे, दुसरं आहे वन्यजीवांचं संरक्षण करणे, तिसरं आहे कोणत्याही म्हणजे अनधिकृत
कोणतेही अतिक्रमण होणार नाही. तुमचा जो पर्टिक्युलर एरिया दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये, आणि कोणतंही अवैधरित्या तिथून काही उपसा करणार नाही. रेती असो, माती असो, काही असो, चोरी होणार नाही याची काळजी घेणे, खबरदारी घेणे. आणि मदतीला वनमजूर तर असतातच, आणि राऊंड स्टाफ पण असतो. एक राऊंड स्टाफ म्हणजे आरओ वगैरे असतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी वनरक्षक आणि वन विभागाची जी भरती होते, तर त्यासाठी तुमची शारीरिक पात्रता असू दे, शैक्षणिक पात्रता असू दे, भरतीचे टप्पे असू देत, त्यांचा पगार किती असतो ते असू देत, त्यांचं कर्तव्य नक्की काम काय असतं ते, त्यानंतर राहण्यासाठी शासकीय निवासस्थान भेटतं का ते, प्रमोशन काय असतं, सर्व मुद्दे क्लिअर झालेले आहेत. तर मनीषला अजून एक सांगतो की अजून जर यामध्ये काय ऍडिशनल सांगायचं असेल विभागाबद्दल जे बऱ्यापैकी लोकांना माहित नाहीये ते सांगू शकतो. प्रथम, वन विभाग म्हणजे हा एक वेगळा पडलेला विभाग आहे, ज्याची बऱ्याच लोकांना माहिती नाही. आपण भरती करणाऱ्या साधारण 60-70% लोकांना माहिती असेल, 20-30% लोकांना माहिती पण नाहीये की हा विभाग, आणि खास करून जे मराठवाड्यातले तुझे प्रेक्षक वगैरे असतील त्यांना माहिती नाहीच आहे. ज्यांनी बघितलेला आहे, फ्लो मध्ये आहेत, त्यांनाच माहिती आहे की वन विभाग हा एक विभाग आहे आणि त्याचं काम, वर्दी सगळं सेम आहे. तर एक वन विभागाबाबत सांगायचं झालं तर आपल्याला स्टार्टिंग पासूनच अधिकारी हा शब्द लागतो. हो, बरोबर. तुम्ही क्लास 3 चे पोस्ट जरी असेल तरी नियत क्षेत्र वन अधिकारी त्याचं ऑफिशियल नाव आहे. आणि अधिकाऱ्याचं जे रेड बेल्ट असतो, रेड शूज असतात, सर्व काही ऑफिसर्स टाईपच असतं. तुमच्या बदल्या असो, काही असो. आणि काम बघायला गेलं तर खूप चांगलं, म्हणजे एक ज्यांना खरंच फॅमिली बघून, सगळ्या गोष्टी बघून ड्युटी करायची आहे, रिलॅक्स ड्युटी आहे, खूप म्हणजे मनाला समाधान आणि नैसर्गिक जे आपण शोधतो बघ, एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातो जंगलामध्ये, निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला ड्युटी करण्याचा, म्हणजे तुम्हाला आयुष्यभर त्यामध्ये राहण्याचा एक मोठा हे भेटतो, संधी भेटतो. तर आता एक शेवटचा प्रश्न मनीष, फक्त आपण बऱ्याच वेळेला बघतो तू काय करतोस, तर मी पोलीस भरती तयारी करतो, पण खास करून वन विभागाची भरतीची मी तयारी करतो असा कुठलाच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आपल्याला बघायला भेटणार नाही. ती फक्त ऑप्शन म्हणून त्याच्याकडे बघते. पण तुझ्या समेत राहिल्यानंतर, आता माहिती दिल्यानंतर मला पण अट्रॅक्शन झालं का खरंच खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत, सॅलरी पण सारखीच असते, उलट काही तुम्हाला ऍडिशनल काही भत्ते दिले जातात. तर मग जे खास करून आपला पॉडकास्ट बघून किंवा आपला हा व्हिडिओ बघून ज्यांना वन विभागाची तयारी करण्याची जिज्ञासा निर्माण झाली असेल, तर त्यांना फक्त वन विभागाची तयारी करण्यासाठी, मग ती बुकलिस्ट असू दे किंवा त्या प्रकारची तयारी असू दे, थोडक्यात मार्गदर्शन करतो. बघा, बुकलिस्ट साठी काही स्पेशल वेगळं करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही इंग्लिश व्याकरणसाठी वेगळं पुस्तक घेऊ शकता. बाकी सगळं जे पोलीस भरती तुम्ही करताय तीच पुस्तकं आहेत. तोच तात्याचा ठोकळा वाचायचा आहे, तोच मोरावालांबेचं मराठी वाचायचं आहे, पंढरीनाथ राणे असो या फिर कोणते वगैरे असतात क्वेश्चन, तेच तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आणि जास्त भूगोल विषय झाला, पर्यावरणिक विषयाकडे थोडस जास्त फोकस करायचं. बाकी खास असा वेगळा त्याच्यासाठी करण्याची गरज नाही. ओके, तर खूप खूप धन्यवाद मनीष. हा आपला दुसरा व्हिडिओ आहे आणि मी तुला माझी संकल्पना सांगितली आणि तुला पण ती आवडली आणि तू इतकी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहेस, कारण माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एवढी विस्तृत माहिती अवेलेबल किंवा उपलब्ध नसेल. आणि खरंच वन विभाग हा जो विभाग आहे किंवा वनरक्षक, वननियत क्षेत्र अधिकारी ही जी पोस्ट आहे ती खूप छान पोस्ट आहे. आणि या व्हिडिओमधून जे लोक खास करून त्यांना वन विभागाची ज्यांना क्रेज असेल त्यांना 100% फायदा होईल. तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मनीष. तर हा व्हिडिओ आपण इथं संपवतोय. पुन्हा एकदा सांगतोय, जर आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा आणि साईडला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ही जी सिरीज चालू केली आहे या सिरीजचे जेवढे व्हिडिओ येतील त्यांची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर पुन्हा भेटत नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.